असं प्रत्येक गोष्टीचं मूल्य पैशात काढणं बरोबर नाही. गरीब माणूस आहे बाबा मी, तुझ्यासारखा व्हिजिटिंग फॅकल्टीवाला नाही. तरी बरं आहे, करोडो रुपये नाही मिळवत. पण मंथली बजेटचा चिमटा नाही ना बसत. आमचं बजेटच नसतं. हो, खर्च आहे कुठे तुला एकट्याला? तुझं बरं आहे रे, 4 पैकी 3 माणसं कमवतीये. ठीक आहे, ही सिगरेट घे आणि पेटवून आण जा. नको नको, अरे मग अशी भोया जळल्यात पुरे ते. या बायकांना कमाल आहे अगदी. घरात कोथिंबीर, माचीस आणि लिंबू न ठेवता जातात अगदी. आणि बाबा तुझं ते पटपटावर आत्ता सुनंदा येईल. आणि ते मगाशी तुला बिल म्हणत होतं ना टेलिफोनचं, हे बघ, एखाद्या फिल्म ऍक्टर एवढं बिल आलंय. या बिलाचा आणि बंटीवर चिडण्याचा काय संबंध रे? आपण का? ते तुमचं 21वे शतक आमच्या घरात घुसलाय. अरे कम्प्युटर आहे तो, त्यात काय? हो, पण त्याच्या समोर बसलेला असतो सारखा तो बंटी, शंकरासमोर नंदी असतो तसा. काय चुकलं त्याचं? अरे कोणाशी बोलत नाही नीट. अर्थात आम्ही काही दोघे एकमेकांशी बोलण्यासाठी कधीच प्रसिद्ध नव्हतो, पण वाईट दिसतं ना सारखं घरात घरात घरात. बरं, बंटी घरात असला तरी नको, बाहेर असला तरी नको, काही बोलला तरी नको आणि नाही बोलला तरी नको. कमाल आहे, कमाल आहे बाबा. तुमचं नाही, सगळं अति होत आहे. अति नाही रे, मी काय काय सहन केलं असेल. म्हणतात ना, मोलाच्या वस्तूची मालकी परवडली पण रखवालदारी नको. अरे मी तर रखवालदार इतका परका नाही आणि मालका इतका जवळचा नाही. काय अवस्था होत असेल माझी. अपमान म्हणजे काय, तो किती सहन करायचा आणि कसा करायचा ना, हे माझ्याकडनं शिकावं कोणी. आणि हे सगळं कशाला, उगाच. हे बघ, कम्प्युटर शिकण्यावरून इतकं टोकाला जाण्याची काही गरज नाही. हवं तर ते बिल मी भरतो, बस मी भरतो. तू आत्ताच्या आत्ता माझ्या घरातनं चालतो काय? तू माझं बिल भरणार तू? खरंच जाऊ? 100%. मी जाऊ? मी तुझ्या घरातून निघून जाऊ तुझ्या घरात ना मी? हे बा, ते दिलीप कुमार सारखा अंदर आऊ मैं अंदर असं गोल गोल बरायची गरज नाही, चालता हो. म्हणजे समजा हिंदी सिनेमातला पाऊस जर का आता पडत असेल तर नेसत्या कपड्यानिशी मी तुझ्या घरातून निघून जाऊ का? हो, 100%. हॅलो, हा बोल सुनंदा, बोल. काय नाही, मी आणि शरद ते आपलं गप्पा मारतोय आम्ही दोघे. असंच ग, कॉलेजच्या दिवसांचं डिस्कशन आमचं. बंटी कम्प्युटर जवळ नाही एवढंच मला माहिती आहे. नाही 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 नाही, काहीतरी काय. बरोबर. मला गंडवतात रे हल्ली लोक. का रे? बंटी म्हणे सुनंदा बरोबर भाजी घेतोय आणि 2 तासांनी परत येणार. एक ग्लासच आणतो मी आता. आहे ना तुझ्याजवळ? हेलो हेलो, हाँ, घरात नहीं है. मैं अक्का. क्या? अरे तुमको मराठी बोलने को आता नहीं आता है ना? फोन ठेवो. वर्षोनवर्ष मुंबईत राहतात, मराठी येत नाही है ना? काय झालं काय आजी, कोणावर ओरडत होतीस एवढी? हळू. अगं काय करू, किती फोन येत आहेत तुझे, आणि ते सगळे हिंदी आणि इंग्लिश मधून. काही सुधरत नाही मला. हो, ते ऐकलं ना मी आता. मराठी में बात करो नहीं तो फोन रखो. असं होतं बघ, मला सैरबैर होते बोलताना. होईल ना, सवय होईल ना. तू हळूहळू हिंदीतनं बोलायला लाग बरं, तुला मस्त सवय होईल. बरं, मला पत्र आली होती कुणाची? हो आली, ठेवली बखाण्यात ठेवली. अगं, आणि एक माणूस आला होता, म्हणजे पोस्टमन नव्हता तो विचारत होता आकांक्षा जोशी कुठे आहेत. मी म्हटलं नाही आहे ती. त्यामुळे त्यांच्या नावाचं पत्र आहे. मी म्हटलं दे मला, मी आजी आहे तिची. नाही म्हणे, त्यांनाच द्यायचंय. गेला निघून. बर, कमाल आहे. काय कुरिअरनी आलं होतं का काही? मला काय माहिती. मी एक काम करते, तुला एक ऑथॉरिटी लेटर देऊन ठेवते. पुढच्या वेळेपासून कोणी आलं की तू ते दाखव, मग काही प्रॉब्लेम येणार नाही. बरं बस, मी चहा करते, खायला गेले घेऊन येते. नाही, थांब थांब थांब, मला तुला काहीतरी सांगायचंय. काय ग? मला एका छान जॉब साठी कॉल आलाय. हो? कुठे जायला गेला ऑफिसला आता? नाही, तसा जॉब फिरतीचा आहे. नको, फिरतीचा जॉब नको आपल्याला. का?
अगं काय काय का तुझी अवस्था काय आहे? कशी काय फिरतीचा करणार आहेस तू? नाही ए आजी प्लीज, अगं मस्त पगार आहे. पगार गेला खड्ड्यात. तुला कळत नाही का काही आकांक्षा? किती धावपळ करायची. नको आपल्याला इथे काहीतरी बसून काहीतरी तुला मिळेल तर बघ नोकरी. अगं पण धावपळ करायची म्हणजे काय बैलगाडीतनं मला कुठे पाठवणार नाहीयेत काही. विमानाचं तिकीट देतील, 5 स्टार हॉटेलमध्ये उतरवतील, छान सोय. मुळीच नको. आता काय झालं? नाही बघ, जमिनीवर एखादे जायचं असेल ना कुठे, तर धावपळ समजा करायची वेळ आली हं. तर ती मला करता येईल. उद्या विमानात काही झालं तर मी काय करू? काय गेलं असायला? आजी, हम्म? विमानात समजा मला काही झालं हम्म. तर आपण त्याचं नाव पवनपुत्र हनुमान ठेवू. मग राज्यपालांनी राजीनामा स्वीकारला की नाही? काय झालंय मला तेच कळत नाही. काय करावं? हो म्हणजे सुधा, तू काय बोलतेस ते तुला तरी कळतंय का? ओह सॉरी 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 रिअली सॉरी. छे, मी तुम्हाला दोघांना इथे कशासाठी बोलवलं हेच विसरून गेले होते. नाही काय आहे, मी राज्यपालांना राजीनामा दिला खरा, पण त्याच्यावरची मला तुमची प्रतिक्रिया हवी होती. म्हणजे चर्चा करण्यासाठी मी तुम्हाला इथे बोलवलं, पण आपण आजूबाजूचे विषय इतकं बोललो की मूळ मुद्दाच विसरून गेले होते. बरोबर आहे, काम वाढलं की असं होतच. जया, हे तुझं माझ्यावरचं अतीव प्रेम बोलतंय. पण ज्या कामासाठी मी तुम्हाला बोलावलं तो विषयच विसरून जाणं, छे, कठीण आहे माझं, कठीण आहे. एक काम कर, पुढच्या वेळेला बोलवशील ना तेव्हा आधी विषय पण सांगून ठेव, म्हणजे आम्ही आठवण करू आले. बरोबर. ए बरं झालं तू आठवणीवरनं म्हणा. हे पत्र आलंय. असं का? बरोबर. हो असंही म्हणतात का? छान आहे, छान आहे. वा वा, वा सांग. वाचा. नीट वाचा पहिल्यापासून. हा आठवतंय का तुला? आपल्या बॅचला होता काय दिवेकर. दिवेकर हा, तो उंच गोंधळी गोंधळी दिवेकर. करेक्ट करेक्ट. कित्येक वर्षात मी त्याला बघितलं सुद्धा नाही. पण त्याचं का आता? नाही, हे पत्र वाचलं ना मला एकदम त्याची आठवण झाली. म्हणजे काय नाही, त्या दिवेकरला ना असं लोकांकडनं पैसे उसने घ्यायचे छंद होता. कसा एक जास्त नाही, म्हणजे कोणाकडनं 25 घेतले, 30 घेतले, 40, 50 घेतले असे. आणि तो सांगायचा पुढच्या महिन्यात देतो 10 तारखेला. 10 तारखेला बर. तर 10 तारीख काही यायचीच नाही. 4-5 दिवस आधी त्याचं पत्र यायचं, 4-5 तारखेला. पत्राचा मजकूर साधारण असा की काही अपरिहार्य कारणामुळे घेतलेले पैसे मी परत देऊ शकत नाही. अय्या, दिवेकर असं आहे. आणि त्याच्यावरती 2 पॅराग्राफ. आपण किती मोठे आहात, आपण किती महान आहात, आपण माझ्यावर उपकार केलेत, आपण म्हणजे जो कोण पैसे घेणार असेल तो. मला एकदा असं पत्र आलं, म्हणजे 2-2 पॅराग्राफ माझी स्तुती. मी सद्गदित झालो, पत्र ठेवून दिलं. जा दे, माफ केला दिवेकरला म्हणून. काय नाही, 2 महिन्यांनी त्या आत्नीकरच्या खिशात तेच पत्र तस्सच्या तस्स. काना मात्रेचा फरक नाही. तेव्हा मला कळलं हा का पैसे परत देत नाही, ह्याचा छंद आहे पैसे घ्यायचे आणि पत्र पाठवायचं. पण असतो कुठे आता? तो राज्यपालांच्या ऑफिस मध्ये असतो. काय रे? करेक्ट. हे पत्र तसंच आहे ग, साधारण छापील मजकूर आहे अगदी. बघ ना, अमुक अमुक अमुक. हा, तर या प्रकरणामध्ये आपली विनाकारण बदनामी झालेली आहे, त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहोत वगैरे वगैरे. ऐक, आणि राज्यापुढील अनेक कठीण समस्या लक्षात घेता सध्या तरी कुलगुरू पदाचा निर्णय घेणे शक्य नाही, तेव्हा नवीन कुलगुरूंची निवड होईपर्यंत पदभार कार्यभार आपण सांभाळावा. तसेच आपली राहती जागाही सध्या आपण सोडू नये. म्हणजे थोडक्यात काय की आपण या घरातच राहा. बोल मग आता काय करणार आहेस तू? अरे मी काय करायला हवं हे विचारण्यासाठीच तुम्हाला दोघांना इथे बोलवलंय ना. तू मलाच काय उलट प्रश्न विचारतोय? बरोबर. मला तरी असं वाटतं, म्हणजे बघा, म्हणजे की आता नाहीतरी तू कुलगुरू राहणार, बरोबर. मग तिकडून लांबून येऊन पदभार सांभाळण्यापेक्षा आहे तिथेच राहणं जास्ती बरं, सोयीचं. काय तुला काय वाटतं? नाही, तू इथंच राहावंस. आय एम सॉरी. सॉरी कशाबद्दल? नाही, परवा मी तुला फार वाईट बोलले. याला मराठीत काय म्हणतात माहितीये ना? निंदकाचे घर असावे शेजारी. दुष्ट कुठला?
अरे आता ह्यात मी काय दुष्टपणा केला? हे बरं आहे, दुष्टपणे बोललीस तू, मी शांतपणे ऐकून घेतलं आणि मीच दुष्ट. तू मला निंदक का म्हणालास? आणि बाय द वे, तुझं मराठी कसं काय सुधारलं? हे काय माझं नाहीये. परवा मी सुनंदाताईला जाऊन सगळं सांगितलं, तू माझी कशी बिन पाण्याने केलीस ते. तेव्हा तीच असं म्हणाली, निंदकाचे घर असावे शेजारी. अजून काय काय म्हणाली सुनंदाताई? अजून हा, काही जणांना सोनाराने कान टोचलेले चालतात. म्हणजे काय ग? म्हणजे तुझे कान टोचायला माझ्यासारखा सोनार उपयोगाचा नाही, त्याच्यासाठी भला मोठा भाला घेतलेला लोहारच पाहिजे. म्हणजे मग मला हत्ती व्हावं लागेल. तिथेच तर सगळा घोळ आहे. नाही, बुद्धीबाबत तू हत्ती आहेस, पण भांग प्यायलेला, भरकटत चाललेला. हत्तीला आवश्यकता असते ती अंकुशाची. येस यू राईट. पण मी माझा अंकुश शोधलाय. आता हा माझा कम्प्युटर मला माझी दिशा दाखवणार. पण अंकुशाला हाताळायला माहुताची गरज असते, हत्तीला योग्य दिशा द्यायला. तो सुद्धा मी माझा शोधलाय. यू डोंट वरी. कोण आहे एक. सुनंदाताई नाही का म्हणत, निंदकाचे घर असावे शेजारी, तसा तो माझ्या शेजारीच असतो. फक्त त्याला त्या निंदकाच्या घरातून बाहेर काढायचे. आणि समजा तो नाही आला तर? नाही आला तर नाही. आपल्याला काय निंदकांची कमी. नमस्कार मन्ना मास्तर. मन्ना मास्तर? आहा, म्हणजे तू सुद्धा मला मन्ना शेठ वरनं मन्ना मास्तर वर नेऊन ठेवलास. क्या बात आहे, थँक्यू व्हेरी मच. पण जोपर्यंत तुम्ही मन्ना मास्तर आहात तोपर्यंत ठीक आहे. आता तुम्ही म्हणे मारकुटे मास्तर झालात. मी आणि मारकुटे मास्तर? हो. सकाळी गॅरेज मधल्या एका पोराच्या कानफाडात मारलीस म्हणे तू. हा, त्याच्याविषयी बोलतोस का तू? मग करेक्ट आहे. अरे सकाळी सकाळी शिवी घातली साल्याने. शिवी घातली साल्यानं? मग आणि आता असा थोबडा सुजून ठेवलाय ना, आयुष्यभरात कधी शिवी तोंडातनं बाहेर नाही पडणार साल्याच्या. अहो पिताश्री, लहानपणापासून आम्ही फक्त शिव्याच ऐकत आलेलो आहे. तुला काही एक नैतिक अधिकार नाहीये त्यानं शिवी घातली म्हणून त्याला मारायचा. तुला एक गोष्ट कळत नाही किरण. अरे मी शिव्या घालतो कारण मला कोणी लहानपणापासून कधीच शिव्या घालतो म्हणून बडवलंच नाही. मी तुला कधी बडवलं का शिव्या घालतो म्हणून? मग अरे हा हा सगळा ना संस्काराचा भाग झाला. हो. नाही पण मी नुसत्या शिव्या नाही घालत त्यांना, नुसता मारत नाही, तेवढंच प्रेम पण करतो त्यांच्यावर. हे बघ, त्यांच्यासाठी खाऊ आणलाय. हा एवढा? मग कशाला? कशाला? आपण विसरलात आपल्या चिरंजीवांचा वाढदिवस आहे ते. पण मला आठवतोय माझ्या नातवाचा वाढदिवस आहे ते. मग आठवायला काय झालंय? हो ना, सांग बघू कधी आहे वाढदिवस त्याचा? तू सांग बघू माझा वाढदिवस कधी आहे? सांग ना. हा सांग 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 तुझा सांग. बघा, एक मिनिट त्या दिवशी. हो 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 हो. हा 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 सगळा संस्कारांचा भाग झाला. पण तुझ्या माहितीसाठी भूषण एका महिन्याच्या सुट्टीवरती इथे येतोय, तेव्हा आपण तिघही मिळून तुझा वाढदिवस सेलिब्रेट करणार आहोत. काय सांगतोस का? Yes. क्या बात आहे. डन डन. आता याचं काय करणार? याचं ना, तू म्हणतोस ना गॅरेजच्या पोरांना मारतो म्हणून, पण नाही, आज नातवाचा वाढदिवस आहे म्हणून सगळ्या पोरांना ही चॉकलेट वाटणार आहे. तुझ्यापासून सुरुवात करतो. हे तुला खा. एवढूस? तेवढंच तुला भास आहे. गाड्या पण वाटायच्या आहेत. ये ग आकांक्षा, दार लोटलेलंच आहे. आज उशीर झाला यायला तुला. कोण? सुधा? बस 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 बस. हा, पाणी घेऊन येते. ऐक.
अक्का कसं दार लोटून काय ठेवतेस तू? आणि सर ये म्हणून काय सांगतेस तू आत? अगं आकांक्षा याची वेळच झाली आहे ना. घे. आई ग. आणि होतं काय, घरात मी एकटी, एकाच वेळेला दार आणि फोन या दोन्ही बेली वाजतात. मग माझी पंचायत होते ना. ते फोनवाले ना मेले काय ते हिंदी आणि इंग्लिश याच्याशिवाय बोलतच नाही. मी सरळ सांगून टाकते, मराठीत बोलायचं तर बोला, नाही तर फोन ठेवा. अगं मग तू शिक ना हिंदी नाही तर इंग्लिश. छान या वयात. बरं अक्का, ह्या साड्या आणल्यात. तू फोन करून सांगितलं होतंस ना जुन्या साड्या गोधडी करतात. सुधा, आई ग, आली या भोगासी असावे सादर. कसले भाऊ अक्का आहे, आणि हे सगळं माझ्याच नशिबात का अक्का? कसलं प्रायश्चित्त भोगते मी? अक्का तुला आठवत ही साडी माझ्याकडे हट्टाने मागितली होती का आकांक्षाने? तिच्या भातुकलीच्या खेळात बावळीच्या लग्नात नेसण्यासाठी. किती गोड दिसली होती माझी आकांक्षा. आणि आता एकटीने संसार टाकला. माझ्याशिवाय माझ्याकडे पाठ फिरवून एकटीने. सुधा, सुधा ग असं नाहीये. अगं तिने घराकडे जरी पाठ फिरवली असली ना तरी माणसांकडे पाठ फिरवली आहे का? आणि अगं मी नाहीये का बरोबर तिच्या? पण मी का नाही मग का? सांग ना, मी का नाही? हे सगळं माझ्या घरात का नाही? मी जा म्हटलं तिला. कोण कुठली चित्रात तिचा डोहाच्या ओढणी केलं ग आपल्या घरात. तिच्या पोरीला आपली पोरगी समजून वाढवलं तर हाताच्या फोडासारखं. आणि माझ्या रक्ताची, माझ्या पोटची पोरगी तिचं बाळपणी असं एकाकी. तुला वाईट वाटणं साहजिक आहे. किती झालं तरी आईचं आतड येते. आपली मुलं आपल्याशी प्रेमानं वागवत, दुष्टाव्यानं वागवत, दुराव्यानं वागवत. आईची माया कधी पातळ झाली का? आणि सुद्धा तुला एक सांगू, आकांक्षाच मला म्हणाली की आजी मला आईच्या साडीची गोधडी शिवून दे गं. म्हणजे एकाच वेळेला मला माझ्या आईच्या मायेची ऊब आणि माझ्या बाळाला त्या आजीच्या मायेची ऊब मिळेल. खरंच असं म्हणाली? असं खरंच म्हणाली, म्हणून तर मी फोन केला ना तुला, साड्या घेऊन ये म्हणून. कधी येईल आकांक्षा? अगं देवाना यायलाच हवी होती. काय माहिती विमान लेट आहे का काय? विमान? हो, तुला माहिती नाही?
बाईसाहेब हल्ली विमानातून प्रवास करतात. आज दिल्ली, उद्या मद्रास, परवा कलकत्ता. काही विचारू नकोस. तेच तर आहे ना, ही मात्र उंच उंच आकाशात फिरत असते आणि खालून बघणाऱ्याला भोवळ येते. म्हणून तिचे पाय कधी जमिनीवर टेकतच नाही. चल, मी निघते. आकांक्षेपर्यंत थांबत नाहीयेस का? नाही, नंतर येईन कधीतरी. अक्का, आणखीन एक तर हे काय? काही पैसे आहेत, असू देत तुझ्याकडे, अडीअडचणीला उपयोगाला येतील. अक्का, काळजी घे स्वतःची, आकांक्षाची आणि